मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, महाराष्ट्रामध्ये शरद पवार यांच्याकडे आता पाहण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा बदलला आहे. आता पवार नेमकी भूमिका काय घेणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहेत. तशा बातम्या येऊ लागलेल्या आहेत. त्याचं कारणही तसंच आहे, म्हणजे एक कारण नाही आहे, त्याचं अनेक कारणं आहेत. शरद पवारांचे पुतणे अजित पवार भारतीय जनता पार्टीमध्ये जातात, उपमुख्यमंत्री होतात. ते एकटेच जात नाहीत, जवळजवळ 35-40 लोकांना सोबत घेऊन जातात. आता अजित पवारांसोबत जवळजवळ 44 लोकांच्या समर्थनाचं सह्यांचं पत्र असल्याचंही बोललं जातं. तशी चर्चासुद्धा सगळीकडे पाहायला मिळते. अजित पवार जेव्हापासून भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेत तेव्हापासून ते म्हणजेच अनेक वेळा जेव्हा कधी ते माध्यमांसमोर येतात, पत्रकार परिषदेत येतात किंवा मग जाहीर कार्यक्रमात बोलत असतात, त्यावेळेस ते असं म्हणतात की राष्ट्रवादी फुटली नाही, किंवा शरद पवार हे आमचे आजही आदर्श आहेत, आमचेच नेते, तो आमचा विठ्ठल आहे, असं अजित पवारांचं आणि अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांचं आणि आत्ता असलेल्या विद्यमान मंत्र्यांचं म्हणणं आहे. म्हणजे याचा अर्थ काय समजायचा हाही एक सामान्य माणसांना, राजकीय वर्तुळातल्या लोकांना, नेते पुढाऱ्यांना, खास करून भारतीय जनता पार्टीला पडलेला प्रश्न आहे. आता शरद पवारसुद्धा अनेक वेळा असंच म्हणाले आहेत की माझे आणि त्यांचे काय संबंध आहेत हा भाग वेगळा आहे, मात्र जे कोणी लोक गेलेले आहेत ते त्यांच्या विचाराचे आहेत. राष्ट्रवादी फुटलेली नाही आहे, राष्ट्रवादी एकच आहे, असं सुद्धा शरद पवार म्हणतात. एकीकडे ते म्हणतात ते गेलेत माझ्या विचाराचे आहेत किंवा मग त्यांनी विचार बदलले, त्यांचं सोडून द्या, मात्र दुसरीकडे ते म्हणतात की राष्ट्रवादी फुटलेली नाही आहे, राष्ट्रवादी एकच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार अमोल मिटकरी, म्हणजे अजितदादांसोबत गेलेले अमोल मिटकरीसुद्धा म्हणतात राष्ट्रवादी एकच आहे, शरद पवार आमच्यासोबत आहेत. आता अजित पवार हे जेव्हा उपमुख्यमंत्री झाले तेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं सांगितलं जातं आहे, बोललं जातं आहे, आणि त्यावर या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आता अजित पवार आणि शरद पवार म्हणजेच त्यांची जी काही शपथविधी झाला त्याच्या दुसऱ्याच दिवशी काहीतरी खाजगी कारण सांगून अजित पवार आणि जे काही मंत्री झालेत ते लोक लगेच शरद पवारांना भेटले आणि त्यांनी सांगितलं की आमचा कौटुंबिक विषय आहे, याच्यामध्ये राजकारण आणू नका, किंवा आणलेलंच नाही आहे, राजकारणाचा हा काही भाग नाही आहे, ही काही राजकीय भेट नाही असं त्यांनी सांगितलं. आता सगळ्या गोष्टी सगळ्यांना मान्य आहेत, मात्र शिंदे गट जसा फुटला तसा एकदाही उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेलेलं नाही, म्हणजे कुणीच भेटीला गेलेलं नाही आहेत. एकनाथ शिंदे भेटीला गेलेले नाहीत आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेले जे काही आमदार आहेत ते कुणीही उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलेले नाहीत. मग त्यांचे काही संबंध नाही आहेत का, त्यांचे काही खाजगी वैयक्तिक संबंध नाही आहेत का, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरं ठीक आहे, त्यांचं राजकारण आपण समजू शकतो, मात्र अजित पवारांच्या भेटींचं कारण तरी काय आहे हे कोणाच्या महाराष्ट्राच्या समोर कधीही आलेलं नाही आहे. 3 वेळा अजित पवार आणि त्यांचे मंत्री संत्री भेटलेले आहेत. कालची जी भेट आहे अजित पवारांची ही फार गुपित होती आणि माध्यमांनी त्याच्यावर प्रकाश टाकून कॅमेरे लावून जी आहे ती उघड केलेली आहे. अजित पवार आज पत्रकारांवर बोलत असताना अत्यंत भडकले. तुम्हाला कोणी सांगितलं मी झोपून गेलो, त्या गाडीत नव्हतोच, गाडीचा अपघात झाल्याचं मला माहीत नाही, या सगळ्या गोष्टी बोलून दाखवल्यात. मात्र माध्यमांनी जे आहे ते त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये त्यांना कैद केलं आणि अचानक गाड्या कशा गेल्या, वैयक्तिक खाजगी गाड्या कशा होत्या, कोणत्या गाडीत गेले, ह्या सगळ्या गोष्टी त्या माध्यमांनी दाखवल्यात. खरं तर शरद पवारांची यांची एका उद्योगपतीच्या घरी जी काय आहे ती भेट होती आणि अजित पवारांनी आज उत्तर देत असताना सांगितलं की त्यांचे आमचे 2 पिढ्यांचे संबंध आहेत, जे काही चोरडी आहेत त्यांचे. मात्र या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांच्या घरी का भेटायचं काय कारण होतं, कास काय भेटले, बरं भेटले तर भेटले, हा कौटुंबिक आहे तर कौटुंबिक होता तर ठीक, त्यांच्या घरी भेटलं पाहिजे होतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि संशय नक्कीच बळावतो आहे, जरी ते उत्तरं योग्य देत नसली, वाट वेगळी करत असली तरी कारणं हीच आहेत. आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये फूट पडण्याची जे काय आहे ते चिन्ह आता दिसू लागलेले आहेत. बीडमध्ये काल अमित देशमुख आले होते आणि अमित देशमुख यांनी सुद्धा सांगितलं की आता काँग्रेसची जी काही महाविकास आघाडीची जी काही बांधणी होती आणि महाविकास आघाडीचा जो काही धर्म होता, म्हणजे आघाडीचा जो काही धर्म होता त्यामध्ये काँग्रेस गुदमरत होती, मोकळा श्वास त्यांना घ्यायला मिळत नव्हता. त्यामुळे आता बीडच्या सगळ्या जागा, 6 जागा ज्या आहेत त्या काँग्रेस आता लढणार आहे, अर्थात ते महाविकास आघाडीमधून बाहेर पडणार आहेत हे निश्चित आहे. आता त्यांनी बोलत असताना पत्रकारांनी हे सुद्धा विचारलं की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये राहणार का, तर तेही तसं म्हणले. मात्र तसं बोलत असताना महाविकास आघाडीच्या ज्येष्ठांचा किंवा मग बैठकीचा विचार करू असं त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला नाही. त्यामुळे 6 जागा ते लढणार आहेत, अर्थात महाविकास आघाडीमध्ये ते राहणार नाहीत असं आपण थोडक्यात म्हणू. मात्र येणाऱ्या काळामध्ये त्यांचा काय निर्णय असेल
हे आपल्याला कळेलच. मात्र आता सध्या ते नाराज आहेत. खरंच त्यांची घुसमट होत होती का हे त्यांनी आता स्पष्टपणे बोलून दाखवलेलं आहे. दुसरीकडं एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचे मी सांगितल्याप्रमाणे कधीही बोलणं झालेलं नाही, कधीही भेट झालेली नाही. त्यावर आता संजय राऊत म्हणतात, म्हणजे आता शरद पवारांच्या अनेक वेळा भेटीगाठी झालेल्या आहेत आणि ते अनेक वेळा असंच म्हणलेले आहेत की राष्ट्रवादी फुटलेली नाही आहे, राष्ट्रवादी एकच आहे, आम्ही सगळे लोक एकच आहोत. आणि दुसरीकडे त्यांना नात्यांचं जे काय आहे ते उदाहरण दिलं जातं, नात्यांची जी काही झालर लावली जाते आणि त्याच्या मागून जे आहे ते पडद्यामागून काहीतरी शिजतंय, या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राला आता कळायला लागल्यात किंवा मग त्याच्यावर संशय निर्माण झालेला आहे. यावरून आता संजय राऊत म्हणतात, आम्ही जर एकनाथ शिंदेसोबत चहापान केलं तर तुम्हाला कसं वाटेल. म्हणजेच इथं सुद्धा महाविकास आघाडीला तडा जाण्यासारखी ही काही स्टेटमेंट आहेत एकनाथ संजय राऊत यांची. आणि दुसरीकडं अमित देशमुख यांची सुद्धा आहे. आणि आता नाना पटोले त्याचबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांची सुद्धा संशयास्पद प्रतिक्रिया आल्यात. नाना पटोले सुद्धा म्हणतात तो त्यांचा वैयक्तिक आहे आणि भेटीगाठी त्या खाजगी आहेत, त्यांच्या नातेसंबंधाच्या भेटी आहेत, त्यावर आम्ही बोलणार नाहीत. तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण म्हणतात हे काय चाललंय, आम्हाला कळतच नाही काय चाललंय. तर म्हणजे या सगळ्या गोष्टी सगळ्या संभ्रमामध्ये आहेत आणि महाविकास आघाडीला कुठेतरी आता तडा जाण्याच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडी फुटणार का हा सगळ्यात मोठा या ठिकाणी प्रश्न पडलेला आहे. दुसरीकडं महाविकास आघाडी फुटते का नाही फुटते यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर सांगायची झाली तर शरद पवारांनी जी काही प्लॅन खेळी रचलेली आहे ना, तर सगळ्या गोष्टी आपण घडामोडी पाहत असताना म्हणजे अजित पवारांचं भारतीय जनता पार्टीमध्ये जसं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांच्या बाजूला जाऊन बसले किंवा भारतीय जनता पार्टीच्या सोबत गेले, पक्षही नेला, बाण नेला, सगळे नेलं, म्हणजे चिन्हसुद्धा त्यांच्याकडेच आहे, शिवसेना पक्की त्यांच्याकडे आहे एकनाथ शिंदेंकडे. आज जर सुप्रीम कोर्टाच्या किंवा मग निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार जर आपण पाहिलं, आता येणाऱ्या काळामध्ये जनता काय करायचं ते ठरवेल, मात्र आज जर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार जर पाहिलं तर एकनाथ शिंदेंकडे सगळी शिवसेना आहे, बाण चिन्ह वगैरे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडेच आहेत. असं असताना सुद्धा एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते, केंद्रीय सृष्टीचे नेते त्यांनी सांगितल्याशिवाय एकही पाऊल पुढे टाकता येत नाही. मात्र अजित पवार गेले, मात्र जसे ते इकडे होते महाविकास आघाडीमध्ये तशाच पद्धतीने ते तिकडे आहेत, किंवा त्याच्यापेक्षा ते स्ट्रॉंग झालेले आहेत. त्यांना असं फार मोकळं वाटायला लागलं की काय असं आपल्याला पाहायला मिळतं. कारण त्यांनी गेल्या गेल्या तर 9 मंत्रिपदं घेतलीच, दुसरीकडं जे पाहिजे ते जिल्हे घेतले, जे पाहिजे ते खाते घेतले. ज्या देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री व्हायचे होते तिथं ते उपमुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, मात्र एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसण्याची चान्स आता मागच्या काळामध्ये जी काही गोष्ट आहे आपल्याला तो व्हिडिओ व्हायरल झालेला कळला असेल की राज्यपालांनी माफ करा सभागृहाच्या अध्यक्षांनी जी काही चिठ्ठी फाडली एकनाथ शिंदेंच्या नावाची आणि तिथं अजित पवारांना बसवलं, या सगळ्या गोष्टी तिथं आपल्याला जर पाहायला मिळाल्या तर तुम्हाला नक्कीच लक्षात येऊ शकतं की अजित पवारांचं वजन जिकडं जेवढं महाविकास आघाडीमध्ये होतं तेवढंच वजन जे आहे ते त्यांचं तिकडं भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यावर सुद्धा किंवा मग त्यांच्यासोबत गेल्यावर सुद्धा आहे. त्यांनी त्यांचं आता पालकमंत्री पदावरून सुद्धा भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांना मागे सरकवलं जात असल्याची चर्चा आहे. याबद्दल नंतर नव्यानं बोललं जाईल. मात्र अजित पवार यांचा तोरा जो आहे तो कायम तिथं सुद्धा आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीची सुद्धा गच्चंती झाली. जशी एकनाथ शिंदेंना घेऊन त्यांचं फार मोठं नुकसान झालं लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये, तसंच अजित पवारांना सोबत घेऊन सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचंही चित्र पाहायला मिळतंय. आणि तसा जर आपण खोलवर जाऊन सगळ्या बाजूनं जर विचार केला, म्हणजेच महाविकास आघाडीमध्ये शरद पवार म्हणतात राष्ट्रवादी फुटले नाही आहे, ते नंतर कधीही वापस येऊ शकतात. शरद पवारांचं आजचं स्टेटमेंट आहे. आणि जे गेलेले आहेत ते जर समजा त्यांना जर सद्बुद्धी मिळाली किंवा मग काही त्यांना कळलं तर ते लगेचच वापस येऊ शकतात. हे एक शरद पवारांचं स्टेटमेंट आहे. दुसरं, संजय राऊत म्हणतात आम्ही जर एकनाथ शिंदेंसोबत चहापान केलं तर तुम्हाला कसं वाटेल. दुसरा आणि तिसरा प्रश्न म्हणजे शरद पवारांनी सांगितलं की राष्ट्रवादी फुटलेली नाही आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणावर आहेत आणि याचे जर आपण चहू बाजूनं विचार केला तर या सगळ्यांचा शत्रू म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी. आणि या सगळ्यांचा विचार केला, उद्धव ठाकरेंनी थोडी लवचिकता घेतली किंवा मग एकनाथ शिंदेंनी थोडी लवचिकता घेतली आणि पुन्हा जशास तशी विस्कटलेली घडी जर बसली तर भारतीय जनता पार्टीसाठी महाराष्ट्रामध्ये फक्त खड्डा नाही तर विहीर खोदली जात असल्याचं आपल्याला म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आणि त्या विहिरीमध्ये शरद पवार संपूर्ण भाजपा असे कोंडून टाकून पूर्णपणे नंतर मुरमाने बुजून घेतील आणि तिथं महाविकास आघाडीचा पक्ष किंवा मग महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करतील असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला जरी मी फार हास्यास्पद वाटत असलो तर तुम्ही सगळ्या गोष्टी याचा थोडाफार शांत दिमागाने विचार करा की एकनाथ शिंदेंना कोणी फोडलं, अजित पवारांना कोणी फोडलं,
एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून उद्धव ठाकरेंवर वार कुणी केले? कुणी सुरुवातीला सांगितलं होतं आमचा आणि एकनाथ शिंदेंचा काहीही संबंध नाही, ते स्वतःहून तिकडे गेलेले आहेत? कशा प्रकारे पाठीमागून आवाज निघाला की हे सगळ्या गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या? या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि महाराष्ट्रामधून भारतीय जनता पार्टीला त्यांचं दुरण उठवायचं जर ठरलं तर एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार हे सगळे एकत्र येऊ शकतात आणि महाराष्ट्रामध्ये मोठी विहीर खोदली जाऊ शकते आणि त्या विहिरीमध्ये भारतीय जनता पार्टीला टाकलं जाऊ शकतं. असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. यावर तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, तुम्ही सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांना पाठवा की याच्याबद्दल त्यांचं काही मत असेल तर ते व्यक्त करतील. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. 1,20,000 लोकांनी आम्हाला सबस्क्राईब केलेलं आहे, आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. तुम्ही सुद्धा विश्वासात पात्र ठरू शकता आणि आम्हाला सबस्क्राईब करू शकता. कृपया सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर फेसबुकच्या पेजला सुद्धा लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आम्ही तुमच्या पसंतीत उतरू, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम कटिबद्ध राहू अशी या ठिकाणी ग्वाही देतोय. धन्यवाद.